आणि गरीब वंचित पीडित बहुजन वर्ग शेतकरी कष्टकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करणारं तुम्हाला सर्वांचं स्वर्गीय साहेबांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करतो. सर्वप्रथम या कार्यक्रमाचं आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं त्याबद्दल तालुका चिटणीस सन्मान्य दादासाहेब बाबर, शहर चिटणीस सन्मान्य विजयजी राऊत आणि पुरोगामी युवक संघटना आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी, तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य दीपकजी गोडसे यांचा अंतःकरणपूर्वक आभार मानतो. बरेचसे शेतकरी मका हे पीक घेतात आणि आपल्या भागामध्ये मक्याची लागवड जास्त आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये मका खरेदी केंद्र चालू होते. त्याचबरोबर डाळी निर्यात केंद्रासाठी आपण मागणी करूया. शेपू म्हैसाळ असेल, राजेवाडी असेल, तिरा उपा कारवा असेल आणि सांगोला उपसा सिंचनचं जे अर्धवट काम आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्णत्वास जाणार आहे. पण या ज्या योजना आहेत यांचं जे शेतीसाठी मिळणारं पाणी आहे त्यांचं आवर्तन आहे ते निश्चितपणे वेळेवर येईल हा विश्वास मी तुम्हाला या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने देतो. आज शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी विविध वस्तू या शेतकऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्याचा एक संकल्प केला. त्यामध्ये स्प्रे पंप असतील, शेतकऱ्यांना रात्री अपरात्री चालू जावं लागतं, मोटर चालू करायला जावे लागते. त्याच्यासाठी 5000 बॅटऱ्या त्या रात्रीच्या वापरासाठी आपण देणार आहोत. आणि विशेष करून नंदूभाऊंचा मी मनापासून आभार मानेन की या भागातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करून स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा जो पालेभाज्या फळभाज्या या सेंद्रिय पद्धतीने पिकवाव्या याच्यासाठी नंदूभाऊंनी संकल्पना मांडली की आपण गांडूळ खताचं भेट या शेतकऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून देऊ करू. याचं कारण आहे मागच्याच काही दिवसांमध्ये नंदूभाऊंचे स्वतःचे पुतणे कॅन्सरच्या दुर्धर आजाराने त्यांचं निधन झालं. ज्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट असतो त्या कुटुंबाला त्या आजाराचं महत्त्व कळतं. तर आपण सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट तयार होण्या अगोदर याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ज्या काही समोर येऊन असलेल्या निवडणूक आहेत बरेचसे कार्यकर्त्यांचं जे काही म्हणणं असेल ते मी पूर्णपणे शांत चित्ताने ऐकून घेतोय. मागच्या काही दिवसांमध्ये गट वाईज आपण मिटिंगा घेतलेल्या दोन गट आणि एक एक्स्ट्राचा गट बाकी आहे. त्याच्यानंतर परत आपण सर्वांना बोलवणार आहोत. आणि हा पक्ष शेतकरी कामगार पक्ष हा आमच्या कुटुंबाचा पुण्या एका कुटुंबाचा मालकीचा पक्ष नाही. तुम्ही तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांनी हा जपलेला पक्ष आहे याची मला जाणीव आहे. आणि तुम्ही सांगाल तोच निर्णय या अगोदरही घेत आलेला आहे आणि इथून पुढेही घेतला जाईल हा विश्वास तुम्हाला देतो. आणि जाता जाता एका गोष्टीचा खुलासा करणं खूप गरजेचं वाटतं. रामाने 14 वर्ष वनवास भोगला हे सर्वांनी रामायणामध्ये पुन्हा तुम्हा सर्वांना माहीत असेल. आणि तो वनवास हा कशासाठी आणि कुणासाठी हे कुणी बसा हे बसा हा वनवास हा कुणासाठी रामाने वनवास भोगला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. 2 भावामधलं प्रेम हे अतूट आणि अमर असतं. त्या प्रेमामध्ये त्याग असतो. त्या प्रेमामध्ये संकोचाची सेवा सुद्धा असते.
पण जर कुणाचं ऐकून हे पवित्र नातं अपवित्र कोण करणार असेल तर त्या पुढं त्याचा नाविलाज होणार आहे. हे तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. इथून पुढचा या ठिकाणी पत्रकार बांधव आहे, आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या जी जनता जे पण मागच्या काही दिवसांपासून त्यांना मी इशारा समजा, त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगतोय, वैयक्तिक काही टीका करायचे की बाबासाहेब देशमुखवर करा. माझं कुटुंब, माझी पत्नी, माझी आई, माझी बहीण, माझे वडील, माझी आजी यांच्यावर जर कोणी खालच्या पातळीला जाऊन जर टीका केली तर बाबासाहेब देशमुख अजिबात कबूल केणार नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगा, चौकात किंवा एकट्याला गाठून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा जर कोणी धाडस केलं तर मी गणपतराव देशमुख स्वर्गीय बाबासाहेबांचा आणि मग एक शेअर घेऊन आणले. पसंद है शांत रहना, हमें पसंद है शांत रहना, इसे हमारी कमजोरी में समाया. आबासाहेबांच्या काळामध्ये जुनी पिढी होती आणि या तालुक्यामध्ये आबासाहेबांनी सर्व जाती धर्माचा सलोखा ठेवून या तालुक्यामध्ये गोरगरीब कष्टकरी वर्गाला शांततेत संसार करता यावा याच्यासाठी कष्ट घेतलं. आज जर कोण कुठं बैठका घेऊन, कोण कुणाला फूस लावून जर कोण कारस्थान रचत असेल तर बाबासाहेब देशमुख एकटा खंबीर आहे. कारण ही परिस्थिती मागच्या 4-4.5 वर्षापासून मी शांतपणे समजून घेतलं, संयमाने घेतलं. पण ज्या वेळेस माझ्या खाजगी जीवनात, माझ्या कुटुंबियांच्या खाजगी जीवनात खालच्या स्तराला जाऊन जर कोण वक्तव्य करत असेल तर भाद्राव हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता. आणि कुणाला जर वाटत असेल, कुणाला जर वाटत असेल की तुमची दादागिरी चालेल, मागच्या वर्षभरात निवडून आल्यानंतर काही ज्यांना पराभव पचवता आला नाही आणि ज्यांच्या कार्यकर्त्यांना पराभव पचवता आला नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयानंतर काही महिन्यामध्ये स्टेटस ठेवलं गेलं की सांगोला शांत झाला. होय, सांगोला शांत केला. तुमची दादागिरी मोडून काढले गेले. तुमचे 2 नंबरचे सर्व व्यवसाय बंद करण्यापर्यंत आम्ही प्रयत्न केलेले. काही चोरून व्यवसाय चालले जातात. याच्यात त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी चालत आहेत. पण पुढच्या काही दिवसामध्ये ते सुद्धा काळे धंदे हे बंद केले जातील. आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहात विविध उपक्रम घेऊन आपण राबवला. याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं, तालुका चिटणीस, शहर चिटणीस, पुरोगामी युवक संघटनेची सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांचं मनापासून अंतर्गतपूर्वक आभार मानतो आणि जे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र घोषणा देतो. पुष्पहार प्रेमाची शान देऊ. आज सर्वात त्या